नमस्कार. सत्यमेव जयते या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. मी स्नेहिल. या बातमीपत्राची सुरुवात एका महत्त्वाच्या राजकीय बातमीने. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज हाती मशाल घेतली. ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं असेल, मात्र शिंदेंनी हातात घेतलेली ही मशाल त्यांच्याच कार्यकर्त्यांनी आणली होती. आज आनंद दिघे यांची जयंती आहे आणि यावेळेस शिवडीतून दिघे प्रेमी आनंद आश्रममध्ये आले होते. त्यावेळेस त्यांनी एकनाथ शिंदेंच्या हातात पेटती मशाल दिली. त्यामुळे शिंदेंनी हातात ही मशाल घेतल्याची चांगलीच चर्चा आता सुरू झाली. वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे. बातमी राज्याची चिंता वाढवणारी आहे, कारण जीबी सिंड्रोमनं पुण्यामध्ये थैमान घातलेलं आहे. तर क्रिकेटच्या स्कोअर बोर्डवर आकडे बदलावेत तशी रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचं चित्र आहे. मात्र प्रशासनाकडून जीबी सिंड्रोम आटोक्यात आणण्यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. तसंच जीबी सिंड्रोम या आजारानं 24 तासात पुण्यात 28 नव्या रुग्णांची नोंद केल्यामुळे खळबळ माजलेली आहे. कारण आता जीबी सिंड्रोमनं राज्याचं टेन्शन वाढवत रुग्णांचा आकडा हा 100 पार गेलेला आहे. पुण्याला जीबी सिंड्रोमचा विळखा. जीबी सिंड्रोमची रुग्णसंख्या 101 वर. एकाच दिवसात 28 जणांना लागण. महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेचं लक्ष सध्या पुण्याकडे लागून राहिलंय, कारण राज्याच्या सांस्कृतिक राजधानीचं आरोग्य बिघडलंय. पुण्यात जीबी सिंड्रोमनं डोकं वर काढलं असून पहिल्यांदाच एकाच दिवसात जीबी सिंड्रोम बाधित 28 नवे रुग्ण समोर आल्यानं खळबळ माजली. जीबी सिंड्रोम बाधित रुग्णांची संख्या आता एकाच आठवड्यात 5 पट झाली. पुण्यात जीबी सिंड्रोमची सद्यस्थिती काय पाहूया. पुण्यात जीबी सिंड्रोम बाधित रुग्ण संख्या 101 वर. एकाच दिवसात 28 नवे रुग्ण समोर. जीबी सिंड्रोम बाधित एका रुग्णाचा रविवारी मृत्यू. 16 रुग्णांची प्रकृती चिंताजनक. बाधित रुग्णांवर कमला नेहरू रुग्णालयात मोफत उपचार. जीबी सिंड्रोमचा वाढता उद्रेक पाहता आरोग्य प्रशासन ऍक्शन मोड मध्ये आलंय. तसंच नागरिकांना देखील या आजारापासून बचावासाठी प्रशासनानं आवाहन केलंय. आम्हाला जसं आयुक्त साहेबांनी आदेशित केलं की 15 बेड मेल मेडिसिन, 15 बेड फिमेल मेडिसिन आणि 15 बेड ICU या संदर्भातली तयारी आम्हाला पूर्वतयारी करण्यास सांगितली होती. या पार्श्वभूमीवर आपण सर्वांनी बाहेरचं खाणं टाळलं पाहिजे. तसेच जर मांसाहारी पदार्थ असतील तर ते पूर्णपणे शिजवून खाल्ले पाहिजेत, जेणेकरून आपल्याला बॅक्टेरिया किंवा व्हायरल इन्फेक्शन यामुळे होणार नाही. अशुद्ध अन्न पदार्थ आणि प्रदूषित पाण्यामुळे पसरणाऱ्या या आजारानं राज्याच्या आरोग्य व्यवस्थेसह राज्यातील 13 कोटी नागरिकांची चिंता वाढवली आहे. हा आजार कसा आणि कधी आटोक्यात येतो याचीच आता प्रत्येकाला प्रतीक्षा आहे. या आजारावर मात करण्यासाठी प्रत्येकानं सजग राहणं देखील अत्यंत महत्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. तर जीबी सिंड्रोमचा आपण बघतोय की विळखा वाढत चाललेला आहे आणि आता आरोग्यमंत्री प्रकाश आविटकर यांनी या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. पुण्यातील ससून रुग्णालयात जाऊन आरोग्यमंत्र्यांनी जीबी सिंड्रोमच्या रुग्णांची भेट घेतली. तसंच रुग्ण वाढत असल्यामुळे आविटकर यांनी पुण्यातील नांदेड या गावातल्या विहिरींचीही पाहणी केलेली आहे. तर विहिरीतील पाणी शुद्ध असून पाणी पिण्यायोग्य असल्याचा अहवाल पुणे महापालिकेनं दिलेला आहे. तर पुणे पालिकेने घेतलेल्या निर्णयाची उद्यापासून अंमलबजावणी होईल असं आविटकर यांनी सांगितलं आहे. ABS सिंड्रोमचे विशेषतः पुण्यामध्ये पेशंटची संख्या वाढली आणि त्यामुळं सातत्याने त्याच्याबद्दलची सगळी चिंता पुणे शहरातले नागरिक व्यक्त करतायत. GBS सिंड्रोम हा यापूर्वीपासून बऱ्याच ठिकाणी जिथे जिथे प्रतिकार शक्ती कमी होते अशा सगळ्या पेशंट्सना या आजाराची खूप ठिकाणी लागण होते. या आजाराचा हा आजार संसर्गजन्य नाही. राज्यामध्ये जीबी सिंड्रोमचा धोका वाढत चाललाय. पुण्यानंतर सोलापुरात जीबी सिंड्रोमचे 2 संशयित रुग्ण आढळले. शहरातील खासगी रुग्णालयामध्ये या रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आलेले आहेत. दोन्ही संशयित रुग्णांचे सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात आलेले असून अहवाल आल्यानंतर त्यांना जीबीएसची लागण झाली की नाही हे स्पष्ट होणार आहे.
कालच सोलापूरच्या एका खासगी रुग्णालयात एका जीबीएस संशयित रुग्णाचा मृत्यू झाला होता. तर एकीकडे जीबी सिंड्रोमचा धोका वाढत असताना दुसरीकडे मराठवाड्यामध्ये बर्ड फ्लूनं थैमान घालायला सुरुवात केली. लातूर नंतर आता नांदेड जिल्ह्यात देखील बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झालेला आहे. लोहा तालुक्यातील किवळामधील मृत कोंबड्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय आणि या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाकडून उपाययोजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. एका शेतकऱ्याच्या मोकळ्या कुक्कुटपालन केंद्रातील 20 कोंबड्या मृत आढळल्या होत्या. पशुसंवर्धन विभागानं त्यांचे नमुने पुणे आणि भोपाळ येथील प्रयोगशाळेमध्ये पाठवले होते. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. धनंजय मुंडेंसारखे नेते राजकारणात नको अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी केली आहे. दमानिया यांनी देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली आणि पुरावे सादर केले. धनंजय मुंडे आणि कराडचे व्यावसायिक संबंध असून कंपन्यांची बॅलन्स शीटही अजित पवारांना दाखवल्याचं दमानिया यांनी म्हटलेलं आहे. हा कॉग्निझेबल ऑफेन्स आहे आणि इलेक्शन कमिशननी जर ठरवलं तर त्यांचं मंत्रिपदच काय त्यांची आमदारकी सुद्धा रद्द होईल. आणि हे होताना मला दिसतंय जर यांनी आज कारवाई केली नाही तर मी सीजनकडे ऑलरेडी पत्र लिहिलेलं आहे आणि त्यांच्याकडनं याला सुओ मोटो पिटिशन दाखल करून घेण्याची विनंती देखील मी केलेली आहे. पुढील बातमीकडे. वाल्मिक कराडच्या गँगमधील पोलीस अधिकाऱ्यांनंतर दमानिया यांनी वाल्मिकवर उपचार करणाऱ्या डॉक्टर अशोक थोरातांवर गंभीर आरोप केला आहे. मात्र डॉक्टर अशोक थोरात कोण आहे आणि त्याच्यावर काय आरोप करण्यात आलेले आहेत पाहूयात या रिपोर्टमध्ये. वाल्मिकच्या गँगमध्ये पोलिसांनंतर आता डॉक्टर. दमानिया यांनी काढली सिव्हिल सर्जनची कुंडली. वाल्मिकवर उपचार करणारा डॉक्टर गोत्यात. सरपंच हत्येशी संबंधित खंडणी प्रकरणी मोकोका अंतर्गत अटकेत असलेल्या वाल्मिक कराडबाबत दररोज नवनवे खुलासे होत आहेत. त्यातच आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय. अंजली दमानिया यांनी वाल्मिकला मदत करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यानंतर आपला मोर्चा वाल्मिक कराडवर उपचार करणाऱ्या बीडचे सिव्हिल सर्जन डॉक्टर अशोक थोरात यांच्याकडे वळवलाय. अंजली दमानिया यांनी डॉक्टर अशोक थोरात यांची संपूर्ण कुंडलीच काढली. डॉक्टर अशोक थोरात यांचे राजकीय लागेबंदे आहेत. डॉक्टर अशोक थोरातांवर वेगवेगळे 24 आरोप आहेत. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे थोरात यांची नाशिकला बदली झाली. धनंजय मुंडे आणि कराडमुळे भ्रष्टाचाराचे आरोप असतानाही पुन्हा बीडला बदली झाली. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर डॉक्टर थोरातांकडून पोस्टमॉर्टम करण्यात आलं. वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर दोनदा अशोक थोरातांच्या देखरेखीखाली उपचार करण्यात आले. कराड ठणठणीत असताना देखील 11 रुग्णांना आयसीयूतून बाहेर काढून त्यावर उपचार करण्यात आल्याचा दावा दमानिया यांनी केलाय. दमानिया यांनी आरोप केलेले डॉक्टर अशोक थोरात कोण आहेत ते पाहूया. डॉक्टर अशोक थोरात यांचं आंबेजोगाईत पियुषीन हॉटेल आहे. बीड जिल्हा रुग्णालयाचे ते जिल्हा शल्य चिकित्सक आहेत. माजी आरोग्य मंत्री विमल मुंदडा यांचे OSD म्हणून त्यांनी काम केलंय. लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाकडून निवडणूक लढण्यासाठी थोरातांच्या नावाची चर्चा होती. डॉक्टर अशोक थोरात यांच्या देखरेखीखाली सरपंच संतोष देशमुख यांचं पोस्टमॉर्टम झालं असल्यानं या अहवालावर अंजली दमानिया यांनी सवाल उपस्थित केलाय. आताच्या घटकेला 2दा VRS ची मागणी करून सुद्धा शासनाने त्यांना VRS दिली नाहीये कारण त्यांच्यावरचे आरोप तितके भ्रष्टाचाराचे जे आरोप आहेत ते तितके गंभीर आहेत. मग असा व्यक्ती बीडचा सिव्हिल सर्जन का असावा. मला कुठे ना कुठे त्या PM पोस्टमॉर्टम केलं गेले संतोष देशमुख यांच्याबद्दल सुद्धा एक शंका आहे. आणि या सगळ्यांवर मी जेव्हा तपास करते तेव्हा मला ह्या अमुक गोष्टी दिसल्या. सरकारनं स्थापन केलेल्या SITतील अधिकारी वाल्मिकच्या गँगमधील असल्याचे आरोप झाल्यानंतर सरकारवर SITतील अधिकारी बदलण्याची नामुष्की ओढावली. त्यातच आता बीडचे सिव्हिल सर्जन डॉक्टर अशोक थोरात कराडच्या गँगमधील असल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यामुळे डॉक्टर अशोक थोरातांची चौकशी करून दूध का दूध आणि पाणी का पाणी करण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. जितेंद्र आव्हाडांनी बीडच्या जेल प्रशासनावर गंभीर आरोप केलेला आहे. कराडला जेलमध्ये ठेवण्यात आलं मात्र त्याच्या दिमतीला 7 पोलीस ठेवण्यात आलेले आहेत. बीडमधील त्याच्या गँगमधले छोटे मोठे गुन्हेगार मुद्दामून स्वतःवर एखादा गुन्हा ओढावून घेत आहेत आणि जेलमध्ये कराडच्या जवळ पोहोचून रात्री मैफल रंगवतात असा आरोप करण्यात आला आहे.
आव्हाडांनी जेल प्रशासनावर काय आरोप केलेत पाहूया. आव्हाड म्हणतायत वाल्मिक कराडला बीडच्या मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आलेला आहे. बंदिवासात कराडच्या दिमतीला 7 हवालदार तैनात आहेत. कराडच्या गँगमधील गुन्हेगार मुद्दामहून स्वतःवर गुन्हा ओढवून घेतात. या गुन्हेगारांची बीड मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली जाते. बीड कारागृहात मग रात्री मस्त मैफल रंगत असते. वाल्मिक खडा तो सरकार से बडा. तर मोक्का अंतर्गत अटकेत असलेला आरोपी वाल्मिक कराडच्या दिमतीला बीडमधील 26 पोलिसांची गँग काम करते. कोण आहेत हे 26 पोलीस आणि कराडसाठी काय काम करतायत त्यावरचा हा एक विशेष रिपोर्ट पाहूया. वाल्मिकच्या पेरोलवर 26 पोलीस. कराडचं बीड मधलं नेटवर्क फोडणार. देसाईंचा इशारा, फडणवीसांकडे ही तक्रार. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड असलेला आरोपी वाल्मिक कराडबाबत दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. त्यातच आता बीडमध्ये कराडच्या मर्जीतील पोलिसांची टोळी असल्याचा खळबळजनक आरोप भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनी केलाय. 3 पोलीस उपअधीक्षकांसह तब्बल 26 पोलिसांची यादीच देसाईंनी जाहीर केली. या यादीमध्ये कुणाचा समावेश आहे पाहूया. दिलीप गित्ते, पोलीस उपअधीक्षक. बीडमधील गुंडागर्दी रोखण्यासाठी यादी जाहीर केलेल्या पोलिसांची बदली करण्याची मागणीही देसाईंनी केली आहे. गृहमंत्र्यांना हीच विनंती करेन की यापुढे तरी सगळ्या केसेस जे काही प्रकरणं आहेत त्याचा पारदर्शक तपास होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी वाल्मिक कराडच्या टोळीचा जर आहे तो पर्दाफाश करणं किंवा ते जर पूर्ण थांबवायचं असेल तर या सर्व पोलीस अधिकाऱ्यांची जी आहे ती बदली बीडच्या जिल्ह्याच्या बाहेर करणं गरजेचं आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये स्थापन केलेल्या एसआयटीतील पोलीस अधिकारी हे वाल्मिकच्या मर्जीतील असल्याचा आरोप झाला आणि त्यानंतर सरकारवर एसआयटीतील अधिकारी बदलण्याची नामुष्की आली. त्यानंतर आता बीडमधील तब्बल 26 पोलीस वाल्मिक कराडच्या पेरोलवर काम करत असल्याचा धक्कादायक आरोप होत असल्यामुळे त्यांच्याबाबत गृहमंत्री असलेले राज्याचे मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे आता लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर तृप्ती देसाईंनंतर भाजपचे आमदार सुरेश धस यांनीही खळबळजनक दावा केलाय. आकाच्या जवळपास फक्त 26 पोलीस नसून 200 पोलीस हे आकाचे प्रेमी आहेत. या सगळ्यांची यादी गृहमंत्र्यांकडे देणार आहे अशी माहिती सुरेश धस यांनी दिली आहे. 26 लय आकडा कमी सांगितलाय, परंतु काय आकडा सांगताना सुद्धा त्या 26 मधले मी चेक केले 10 लोक असे आहेत त्यांनी आकाचं तोंड सुद्धा पाहिलेलं नसेल. म्हणून तो आकाच्या मर्जीतले लोक फक्त 26 नाहीत 226 असतील. ते सगळ्यांची यादी आम्ही कलेक्ट करतोय आणि राज्याच्या गृहमंत्र्यांना देऊन हे असं जे पोलीस दल आहे हे बीड जिल्ह्यामध्ये ठेवण्यात येऊ नये, बीड जिल्ह्याच्या बाहेर हे टाकावं.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमधल्या महादेव मुंडे हत्या प्रकरणातल्या घडामोडींनाही वेग आला. महादेव मुंडेंच्या कुटुंबियांनी तपास अधिकारी अनिल चोरमले यांची भेट घेतलेली आहे आणि यावेळेस सखोल तपासाचं आश्वासन दिल्याची माहिती कुटुंबियांनी दिली आहे. महादेव मुंडेंच्या खुनाचा तपास परळी पोलिसांकडून अंबाजोगाई पोलिसांकडे वर्ग करण्यात आलेला आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये महादेव मुंडेंची हत्या झाली होती. पूर्ण तपास करून मी तुम्हाला सांगतो काय फॉलो करायचं काय नाही ते, आणि आश्वासन दिलं की 100% आम्ही आरोपी अटक करू. किती दिवसात त्यांचे कागदपत्र फाईलकडे येईल? आज येईल म्हणले, तर आज केलता म्हणले फोन, आज येईल म्हणले. फाईल वाचली की 4-5 दिवसात फॉलो घेतो म्हणले. अजून त्यांना सांगितलं की जेवढे तात्काळ होईल तेवढं तुम्ही करा, तर त्यांनी 100% रिझल्ट देतो, म्हणजे आरोपी अटक करतो म्हणूनच सांगितलं. आम्हाला आश्वासन दिले की तुमचे 100% आम्ही आरोपी अटक करू. महायुती सरकारच्या सुपरहिट ठरलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत देशातल्या सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं सरकारला धोक्याचा इशारा दिलेला आहे. नेमका काय आहे हा इशारा आणि याचा बजेटवर काय परिणाम होणार आहे, पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये. लाडकीमुळे तिजोरीला खिंडार. एसबीआयचा सरकारला धोक्याचा इशारा. लाडकीचा आगामी बजेटवर परिणाम. निवडणुकीच्या वेळी पक्षाला विजय मिळवून देण्यासाठी सरकारकडनं अनेक आश्वासनं दिली जातात. राज्यात कोणतीही निवडणूक आली की थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डीबीटी लोकप्रिय घोषणा केल्या जातात. मध्य प्रदेशच्या लाडकी बहीण योजनेनंतर सगळ्याच राज्यांमध्ये अशा योजनांचा बोलबाला सुरू झाला. महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना 1500 रुपये सुरू करण्यात आले. मात्र या योजनेवरनं देशातली सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयने सरकारला धोक्याचा इशारा दिलाय. ही योजना राबवल्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीला खिंडार पडणार असल्याचे संकेत एसबीआयनं दिलेत. आगामी बजेटमध्ये त्याचे परिणाम दिसू शकतात असा इशाराही आता बँकेने दिलाय. निवडणुकीपूर्वी डीबीटी सारख्या योजना जाहीर करण्याचा हाच ट्रेंड कायम राहिला तर भविष्यात त्याचा ताण केंद्र सरकारवरही पडू शकतो अशी चिंता स्टेट बँक ऑफ इंडियाने व्यक्त केलेली आहे. लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर दरवर्षी 45,000 कोटींचा बोजा. लाडकीच्या योजनेचा खर्च राज्याच्या महसुलाच्या तब्बल 15% आसपास आहे. कर्नाटकात गृहलक्ष्मी योजनेवर वर्षाला 28,608 कोटी रुपये खर्च होतात. गृहलक्ष्मी योजनेचा खर्च कर्नाटकच्या महसुलाच्या 11% इतका आहे. पश्चिम बंगालमध्ये लक्ष्मी भंडार योजनेवर वर्षाला 14,400 कोटी रुपये खर्च होतात. तर लक्ष्मी भंडार योजनेचा खर्च पश्चिम बंगालमधल्या महसुलाच्या 6% आहे. महाराष्ट्रासह 8 राज्यांमधील या योजनांचा खर्च 1.5 लाख कोटींवर गेलाय. विरोधकांनी सुद्धा आता या मुद्द्यावरनं सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलाय. स्टेट बँकचा जो रिपोर्ट आहे तो मी स्वतःही मागवलेला आहे, कारण का फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट, तुम्हाला कदाचित बोरी होत असेल माझ्या या विषयाचं, पण मी सातत्याने गेले 2 वर्ष FRBM ॲक्टवर सातत्याने महाराष्ट्रात बोलते. पण फिस्कल मॅनेजमेंट आणि जर त्याचं डेफिसिट वाढत गेलं किंवा फिस्कल मॅनेजमेंट नीट नाही केलं तर त्याचे लाँग टर्म खूप इफेक्ट्स हे इकॉनॉमीवर होतात. परदेशात तुम्ही बघताय ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशन आल्यापासून बऱ्याच गोष्टींवर बदल होत आहेत. लाडकीच्या 1500 रुपयांमुळे राज्य सरकारची तारेवरची कसरत होत असताना 2100 रुपयाचं आश्वासन सरकार कसं पूर्ण करणार याकडे लक्ष लागलंय. तर दुसरीकडे एसबीआयच्या इशाऱ्यानंतर तरी राजकीय पक्षांच्या लोकप्रिय योजनांच्या घोषणांचा पायाबंद होणार का हा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. महापालिका निवडणुकांसाठी स्वबळाचा नारा देणाऱ्या खासदार संजय राऊतांनी आता गुमजाव केलेला आहे. स्वबळावर निवडणुकीचा निर्णय केवळ मुंबईपुरता आहे असं राऊत म्हणालेत आणि याचा अर्थ मबिया संपली असा होत नाही असंही त्यांनी पुढे म्हटलं. काही दिवसांपूर्वीच राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा त्यांनी केली होती. मुंबईसह नागपूरपर्यंत मी सांगेन आम्ही स्वबळावर लढू.
काय होईल ते होईल, एकदा आम्हाला आजमावायचं असं आमचं ठरत आहे की मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, नागपूर असेल, कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार? आघाडीमध्ये मग लोकसभा विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही आणि त्याचा फटका पक्षाच्या वाढीला बसतो. महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीमध्ये स्वबळावर लढून आपापले पक्ष मजबूत करावे. पुढल्या प्रत्येक निवडणुका, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका हे आम्हाला लढवाव्याच लागते आणि त्या दृष्टीने ही तयारी सुरू आहे. जो स्वबळाचा नारा दिलाय असं आपण म्हणता, याचा अर्थ महाविकास आघाडी जी आमची आहे 3 प्रमुख पक्षांची आणि त्याच्यामध्ये इतर अन्य घटक पक्ष आहेत, ती महाविकास आघाडी संपली, महाविकास आघाडी तुटली असा त्याचा अर्थ काढता येणार नाही. हा विषय मुंबईपुरत्या शहरासंदर्भातच आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदाचा मुद्दा हा आता चांगलाच तापलेला आहे, कारण शिंदेंचे आमदार आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यात जोरदार जुंपली आहे. सुनील तटकरेंचे व्हिडिओ बाहेर काढले तर त्यांना राज्यात फिरणं मुश्किल होईल असा इशारा शिंदेंचे आमदार महेंद्र दळवी यांनी दिला आहे. गोगावलेंनी उंची पाहून बोलावं, नाहीतर गुवाहाटीतले व्हिडिओ बाहेर काढू असा इशारा अजित पवारांच्या पक्षाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी दिला होता आणि त्यालाच आता शिंदे गटानंही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भरत गोगावले, आपली उंची पाहून आपण बोललं पाहिजे. आपली जेवढी उंची आहे तेवढंच आपण बोललं पाहिजे. तुम्ही जी तटकरे साहेबावरती खालच्या पातळीवर जाऊन टीका केलेली आहे, ही टीका आक्षेपार्ह आहे. जर आम्हाला काढायचंच म्हणलं तर गुवाहाटीमधले हॉटेलच्या बाहेरचे नाही तर हॉटेलच्या मधले सुद्धा व्हिडिओ आम्ही काढू शकतो. एवढं या तिघांनाही लक्षात ठेवावं आणि पुढच्या काळामध्ये महायुतीच्या नेत्यावर बोलत असताना आपल्या वरिष्ठांची परवानगी घ्यावी, मगच बोलावं. आमदार जे वक्तव्य करतात त्यांचे जे काय रेकॉर्डिंग व्हिडिओ आहे ते बाहेर काढू. त्यांना असं सांगतो, त्यांचे जे पक्षाचे प्रदेश आहेत त्यांची जर कधी व्हिडिओ बाहेर काढले ना तर महाराष्ट्रात देशात फिरताना मुश्किल होईल. त्याला हे त्यांनी सांभाळून बोलावं, बालिश बुद्धीने बोलू नये असा आमचा सबोरी सल्ला आहे. अजून खूप त्यांना शिकायचं आहे. पट्टा बांधून कोणी सोडतं, ती परिस्थिती त्यांनी करू नये. आम्ही बोलायला गेलो तर खूप काय बोलू शकतो, त्यांनी सबोरीने घ्यावं असं आमचं प्रामाणिक मत आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदावरून तटकरे आणि गोगावलेंमध्ये आता शाब्दिक युद्ध सुरू झालं होतं, ते काही थांबताना दिसत नाहीये. लोकसभा निवडणुकीत चुकीचं वागलो असेल तर मंत्रिपदाचा राजीनामा देतो असं गोगावले यांनी म्हटलेलं आहे. आमची एक तरी चूक दाखवून द्यावी असंही आव्हान गोगावलेंनी तटकरेंना दिलं. तर मी मोठी आव्हानं झेललेली आहेत, ते काय आहे असं प्रत्युत्तर तटकरेंनीही दिलेलं आहे. किती माणसांनी वाईट कृत्य करावं ह्याला सीमा आहे आणि म्हणून आम्ही सांगितलं, जर आमची त्यांनी चूक दाखवली, त्यांच्या निवडणुकीला जर आम्ही काय केलं असेल तर आम्ही सांगितलं ना, आम्ही 2 बापाचे होऊ. नाहीतर आम्ही त्यांनी दाखवावं, आमदारकी सहित मंत्रिपदाचा राजीनामा सुद्धा आम्ही पुरत एकदा सांगतोय. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 3रा दिवस आहे. आंदोलनाच्या 3ऱ्या दिवशी जरांगेंची प्रकृती खालावल्याचं दिसलंय. त्यांचं बीपी आणि शुगर कमी झालंय. डॉक्टरांनी जरांगेंच्या आरोग्याची तपासणी केलेली आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जरांगेंनी आंदोलन सुरू केलेलं आहे. जरांगेंच्या आंदोलनादरम्यान 2 उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली. त्यामुळे मराठा आंदोलक जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांवर संतापले होते. पुरेसे डॉक्टर उपोषणस्थळी न दिल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. वाल्मिक कराडला कशी सुविधा देता, आमच्या आंदोलकांना का सुविधा देत नाही असा सवाल आंदोलकांनी विचारलेला आहे. ब्लड सॅम्पल न्या, युरिन सॅम्पल न्या, आमचं वजन चेक करा. काय तुमची माहिती?
तर अंतरवालीमध्ये येण्यासाठी कोणालाच ना नाही, आम्ही खुनशी किंवा जातीयवादी असं नाही, असं प्रत्युत्तर जरांगेंनी पंकजा मुंडेंना दिलंय. जरांगेंनी सकारात्मक प्रतिसाद दिला तर आंदोलनस्थळी जाऊन भेट घेऊ आणि त्यांच्याशी चर्चा करू, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडेंनी काल दिली होती. त्यालाच आता जरांगेंनीही उत्तर दिलंय. त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी जर सकारात्मकता दाखवली तर नक्कीच मी तयार आहे. कारण शेवटी जेव्हा आपण कोणाच्या उपोषणाला किंवा कोणत्या आंदोलनाला भेट देतो तर तिथलं वातावरण कसं असावं ही जबाबदारी त्यांची असते. ती जबाबदारी त्यांनी घेतली आणि त्यांनी जर सकारात्मकता दाखवली तर मी नक्कीच भेट द्यायला तयार आहे. आमचं कोणालाच ना नसते, ना आमची कोणालाच नाही, कारण आम्ही खुनशी नाही, जातीवादी पण नाही, आमचे कोणालाच ना नाही. आम्ही काय दहशतवादी आहेत का? तिथं कोणी येतो कोणी जातो, आम्ही नाही जातीवादी. रोष नसतो आमच्या मनात, राग नसतो, आम्ही खुनशी नाहीत, आम्ही दुःख धरीत नाहीत लोकांवरती. सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणामुळे एका तरुणाचं लग्न मोडलं आणि त्याची नोकरीही गेली आहे. या तरुणानं साम टीव्हीवर आपली धक्कादायक कैफियत मांडली. काय आहे या तरुणाची कैफियत, पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये. पोलिसांची चूक, तरुणाचं आयुष्य उद्ध्वस्त. सैफवरील हल्ल्याची निर्दोष तरुणाला शिक्षा. पोलिसांमुळे छोकरीही गेली अन नोकरीही. अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी अनेक संशयितांना तपासासाठी ताब्यात घेतलं होतं. आकाश कनोजिया हा ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकीच एक. आकाशला पोलिसांनी नुसतं संशयित म्हणून ताब्यात घेतलं, मात्र यामुळे त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. नुसत्या या संशयाच्या फेऱ्यानं आकाशची केवळ नोकरीच गेली नाही तर त्याचं ठरलेलं लग्नही मोडलं. आकाशला सैफवरील हल्ल्यातील संशयित ठरवल्यानं किती गोष्टींना तोंड द्यावं लागलं आणि लागतंय हे स्वतः आकाशनं साम टीव्हीला सांगितलं. आता आम्ही तुला कामावरती ठेवतात, कधी पोलीस आली, कधी तुला घेऊन गेले कुठे पुछताछ बिछताछसाठी, तर म्हणजे आम्हाला तर जबाब द्यावा लागेल ना, का ड्रायव्हर गेला कुठे गाडी सोडून. त्यासाठी त्या लोकांनी बोलला कर आता येऊ नको आमच्याकडे कामाला आकाश, तू दुसऱ्या आपला लाईफ तू बघून घे. माझं लग्न तुटला, माझं काम गेलं, माझा जॉब गेला, माझं नाव खराब झालंय. 19 जानेवारीला मुंबईतील बांद्र्यातील राहत्या घरी सैफ अली खानवर एका आरोपीनं हल्ला केला. या प्रकरणानंतर देशभर खळबळ माजली. मुंबई पोलिसांची अनेक पथकं आरोपीचा शोध घेत होती. या शोधादरम्यान मुंबई पोलिसांनी मुंबईतील 300हून अधिक सीसीटीव्ही आणि 50हून अधिक लोकांचे जबाब नोंदवले. तसंच अनेक संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली. चौकशी दरम्यानच मुंबईत राहणाऱ्या आकाश कनोजिया या तरुणाला संशयित म्हणून रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानं आणि माहिती प्रसिद्ध केल्यानं आकाश कनोजियाचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. आकाश कनोजिया सध्या काय करतो, तो कोण आहे, पाहूया. आकाश हा 31 वर्षांचा तरुण आहे. मुंबईतील कुलाबा कफ परेड झोपडपट्टीत तो राहतो. रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लागणाऱ्या 4 चाकी वाहनावर तो कंत्राटी ड्रायव्हर म्हणून काम करत होता. आकाशवर मुंबईत आणि इतर काही ठिकाणी चोरीसह इतर काही गुन्हे यापूर्वीही दाखल आहेत. दरम्यान आकाश कनोजियाला मुंबई पोलिसांनीच नोकरी मिळवून द्यावी असं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांनी आता म्हटलंय. असं असेल तर चुकीचं आहे. पोलिसांनी आता पुन्हा त्याची नोकरी बिक्री मिळवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला पाहिजे. आयुष्य उद्ध्वस्त झालेल्या आकाशची ही कैफियत. पोलिसांच्या एका चुकीनं सगळंच कोलमडलं. आकाशचं उद्ध्वस्त झालेलं आयुष्य कधी सुरळीत होणार असा प्रश्न आकाशच्या घरच्यांसमोर वासून उभा आहे. तर पुढे उदरनिर्वाहासाठी काय करायचं या चिंतेनं आकाशलाही ग्रासलंय. 100 गुन्हेगार वाचले तरी चालतील, मात्र त्यामुळे एका निरपराधाला शिक्षा मिळायला नको असं म्हणतात ते याचसाठी. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. वळूया पुढील बातमीकडे. मराठी समालोचनाच्या मुद्द्यावरून मनसेनं हॉटस्टारच्या मुंबईतल्या कार्यालयात आज राडा घातला. क्रिकेट सामन्यांच्या वेळेस हॉटस्टारवर मराठी समालोचन का नाही असा सवाल विचारत मराठी समालोचनाच्या मुद्द्यावरून मनसेनं आक्रमक भूमिका घेतली. हॉटस्टारच्या अधिकाऱ्यांना मनसेचे नेते अमय खोपकर यांनी याबाबत जाबही विचारला. हॉटस्टारच्या अधिकाऱ्यांकडून मराठी भाषेची अंमलबजावणी होईल असे लेखी पत्र मिळत नाही तोपर्यंत बाहेर पडणार नाही अशी भूमिका मनसेनं घेतली. जिथे
त्याच्यामुळे अशा आमच्या मराठी भाषेवर किंवा मराठी माणसावर अन्याय होतो. तिथे तिथे मनसे आक्रमकपणे आणि ठामपणे उभी राहते. याच्या पुढे देखील मराठी भाषेचा, मराठी माणसाचा, मराठीचा अपमान झाला तिथे तिथे मनसे खंबीरपणे उभे राहील. छावा चित्रपटातला तो वादग्रस्त सीन अखेर काढून टाकण्यात येणार आहे. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी या संदर्भातली महत्त्वाची घोषणा केली आहे. छावा चित्रपटामध्ये संभाजी महाराज लेझिम खेळतानाचं गाणं दाखवण्यात आलं होतं आणि यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. तो सीन काढून टाकण्याची मागणीही करण्यात आली. छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी आज याच संदर्भात राज ठाकरेंची भेट घेतली. अखेर संभाजी महाराजांवरचा तो वादग्रस्त सीन कट करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ज्या सीनवरून हा सगळा वाद होतोय, लेझिम खेळतानाचे जे दृश्य आहेत ते तुम्ही सिनेमाच्या इतिहासात हो, ते आम्ही डिलीट करणार. त्याच्याबद्दलच राजसाहेबांनी तोच सल्ला दिला मला आणि डेफिनेटली त्याच्या मागे कुणाच्याही भावना दुखावण्याचा हे नव्हतं, इंटेन्शन नव्हतं. पण जर त्याच्यामुळे इनडायरेक्टली जर कोणाच्या भावना दुखावत असतील किंवा कोणाला असं वाटत असेल की आपले राजे असे नाचत नसतील किंवा नसले तर डेफिनेटली, कारण तो फिल्मचा काही मोठा भाग नाही आहे, तो एक छोटासा भाग आहे, त्याच्यामुळे डेफिनेटली आम्ही तो डिलीट करू. तर एसटी भाडेवाढीचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांना अंधारात ठेवून घेतला गेल्याचं आता समोर आलं. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी एसटी भाडेवाढीचा निर्णय घेतल्याचं प्रताप सरनाईकांनी म्हटलंय. साम टीव्हीला सरनाईक यांनी एक्सक्लुझिव्ह माहिती दिली आणि यामुळे मात्र विरोधकांच्या हातात आयतं कोलीत मिळालं असून परिवहन खात्याचा वाली कोण असा सवाल काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. आता ह्या बाबतीतला सर्वस्वी निर्णय जो असतो तो मुख्यमंत्री आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आहे. त्यामुळे ते जे निर्णय घेतील ते बंधनकारक आहे. कारण 1988च्या नियमानुसार 68(2) मध्ये तरतूद आहे की परिवहन समितीच्या प्राधिकरणाची एक बैठक होते आणि त्या बैठकीमध्ये परिवहन खात्याचे प्रधान सचिव त्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीमध्ये हे असे काही निर्णय घेत असतात आणि ते निर्णय सरकारवर सुद्धा बंधनकारक असतात. त्यामुळे हा जो निर्णय झालेला आहे हा निर्णय संपूर्णतः मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा राहील. त्यांनी सरकार म्हणून जर दरबार केली नसेल तर मग करतो कोण? कारण तिथे महामंडळ अध्यक्ष नाही किंवा अध्यक्ष असेल तर सरकारच्या परमिशन शिवाय ते करता येत नाही. म्हणून मला स्पष्ट आमची भूमिका आहे की आता ती मंत्र्यांनी नाही म्हटलंय, उपमुख्यमंत्री नाही म्हणतायत, त्यामुळे आता ही दरबार त्वरित मागे घेण्याचा आदेश काढावा. नेमका या खात्याचं वाली कोण आणि खातं कोण चालवतं? उपमुख्यमंत्र्यांना माहित नाही, मंत्र्यांना भाडेवाढ माहित नाही, मग भाडेवाढ केली कोणी? तर निवडणुकीत उभा राहिलो आणि निवडून आल्यावर वडिलांनी लाथ मारली असा किस्सा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितला. पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचा जळगावमध्ये सत्कार करण्यात आला तेव्हा ते बोलत होते. पंचायत समितीच्या निवडणुकीवेळेस त्यांचे वडील काँग्रेसचा प्रचार करत होते त्यावेळेसचा किस्सा गुलाबरावांनी सांगितला आहे. च्या गावामध्ये पंचायत समितीला मी जेव्हा उभा राहिलो तेव्हा माझे वडील काँग्रेसचा प्रचार करत होते आणि त्यांचे जिगरी दोस्त एकनाथ फकीरा पाटील हे काँग्रेसचे सरपंच होते आणि मला शिवसेनेत तिकीट मिळालं. तेव्हा मी रनिंग 22 वर्षाचा होतो. माझा बाप म्हणे तू तर तिना सामने उभो राही ना बेटा, गैरो मारीस म्हणे. निवडून आल्यानंतर मी ज्यांनी जे पडले होते त्यांच्या घरी पहिले गेलो पाया पडायला. माझ्या वडिलांचे फार जवळचे मित्र होते, त्यांनी मला आशीर्वाद दिला. बापाच्या पाया पडले तर बापांना लाथ मारली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार करणार आहेत. 31 जानेवारी किंवा 1 फेब्रुवारी रोजी अजित पवार या प्रचारामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्यासह खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, पार्थ पवार हे देखील प्रचारामध्ये सहभागी होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये 30 उमेदवार उभे केलेले आहेत. 5 फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे पुण्यात संघटनात्मक बदल करणार असल्याची माहिती आहे. पुण्यातील शिवसेनेच्या बैठकीत खासदार संजय राऊतांनी तसे संकेतही दिले आहेत. काही दिवसांपूर्वीच शिवसेनेच्या 5 माजी नगरसेवकांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली होती आणि या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना बळकट करण्यासाठी बदल करण्यात येणार असल्याचं आता समजतंय.
तर वक्फ बोर्डा प्रकरणी मतदानावेळेस शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अनुपस्थित होते. पवारांची तब्येत थोडी बरी नसल्यामुळे ते उपस्थित नव्हते. मात्र उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या वतीनं खासदार अरविंद सावंत यांनी विरोधात मतदान केलंय. संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीत वक्फ सुधारणा विधेयकावर आज क्लोज बाय क्लोज मतदान झालेलं आहे आणि यावेळेस 16 विरुद्ध 10 या बहुमतानं संयुक्त संसदीय समितीतील विधेयकावरील शिफारशी मंजूर झालेल्या आहेत. मुंबई पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळेंनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तसंच प्रत्येक वॉर्डला एका नेत्याला पालक नेता नियुक्त केला जाणार आहे. तर मुंबईतील ताकद असलेल्या तालुक्यात निरीक्षक नेमला जाणार आहे. मुंबई दक्षिण, मुंबई मध्य आणि मुंबई उत्तर विभागाच्या सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत बैठका पार पडल्या आणि यावेळेस त्यांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिलेला आहे. शिवसेना ठाकरे गटाला मुंबईमध्ये मोठा धक्का बसला. शिवसेनेच्या उपनेत्या आणि महिला विभाग संघटक राजुल पटेल यांनी शिवबंधन सोडून आता शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केलाय. हाती धनुष्यबाण घेतलाय. विधानसभेला उमेदवारी नाकारल्यामुळे राजुल पटेल या नाराज होत्या. ठाण्यातल्या आनंद आश्रममध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. मी सर्वप्रथम शिंदे साहेबांची आणि आपल्या पक्षाची आभारी आहे की आपण सगळ्यांनी मिळून मला स्वीकार केलेला आहे आणि माझा स्वीकार करून याचं कारण असं आहे की साहेब तुमच्या कामाला आणि तुमचं जे उत्स्फूर्तपणे लोकांना भेटणं, तुम्ही लोकांकडे ज्या प्रकारे बोलता त्याच्यासाठी साहेब तुमच्याकडे आकर्षित झालो आणि तुमच्या बरोबर आम्ही इथे यायला एक प्रकारे आम्हाला मनात इच्छा झाली. भाजपला राज्यातच नाही तर देशातही पक्ष फोडण्याची चटक लागल्याची टीका संजय राऊतांनी केली. ज्याप्रमाणे मूळ शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला तसाच शिंदेंचा आणि अजित पवारांचा पक्ष भाजपच फोडेल असाही दावा संजय राऊत यांनी केला आहे. पण ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि मूळ शिवसेनेला तोडण्यात आली त्याच पद्धतीनं अजित पवारांचा पक्ष तोडला जाईल, त्याच पद्धतीनं एकनाथ शिंदेंचा पक्ष तोडला जाईल. भारतीय जनता पक्षाला ही चटक लागलेली आहे पक्ष तोडण्याची देशभरामध्ये. फक्त इथे नाही, चंद्रबाबूचाही पक्ष तोडला जाईल, नितीश कुमारांचाही पक्ष तोडला जाईल. यांच्या दाताला जिभेला रक्त लागलेलं आहे आणि जोपर्यंत ही चटक आहे तोपर्यंत हे फोडाफोडीचं राजकारण चालू आहे. तर उद्धव ठाकरेंची देवेंद्र फडणवीसांसोबत छुपी रणनीती असल्याचा खळबळजनक दावा रवी राणांनी केला आहे. उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचं नेतृत्व स्वीकारलंय. आता नरेंद्र मोदींचंही नेतृत्व ते स्वीकारतील असं भाकीत रवी राणा यांनी केलं आहे. संजय राऊतला कल्पना नाही आहे. आधीसुद्धा ते अंधारामध्ये होते, आतासुद्धा अंधारामध्ये आहे. उद्धव ठाकरेंची छुपी रणनीती देवेंद्र फडणवीसांसोबत डायलॉग करून सुरू आहे. येणाऱ्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस हे राज्याचे जे मुख्यमंत्री आहे त्यांचं नेतृत्वसुद्धा उद्धव ठाकरेंनी स्वीकारलेलं आहे. येणाऱ्या काळात मोदीजींचं सुद्धा नेतृत्व उद्धव ठाकरे स्वीकारणार आहे. अचानक असा झटका बसेल संजय राऊतला की उद्धव ठाकरेसुद्धा भाजपसोबत दिसेल. हा झटका मोठा संजय राऊतला बसणार आहे. उत्तराखंडमध्ये आजपासून समान नागरी कायदा लागू करण्यात आला. समान नागरी कायदा लागू करणारं उत्तराखंड हे भारतातलं पहिलं राज्य ठरलं. लग्न, घटस्फोट, लिव्ह इन रिलेशनशिप पासून उत्तराधिकारापर्यंत अनेक नियम बदलले आहेत. आता लिव्ह इन रिलेशनशिप लपवल्यास थेट दंड ठोठावला जाणार आहे. तर हलाला प्रथा आणि एकापेक्षा जास्त लग्न करण्यासही बंदी घालण्यात आलेली आहे. शिवाय मुलींच्या लग्नाचं किमान वय 18 वर्ष करण्यात आलेलं आहे. मुस्लिम समाजही समान नागरी कायद्याच्या कक्षेत येणार आहे. हलाला प्रथा आणि एकापेक्षा जास्त लग्न करण्यास बंदी असेल. उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा आजपासून सुरू झाला आहे. मुलींना लग्नासाठी 18 वर्षांची अट बंधनकारक राहणार आहे. लिव्ह इन रिलेशनची नोंदणी अनिवार्य असेल, नाहीतर 10,000 रुपयांचा दंड असेल. मालमत्तेत मुलगा आणि मुलगी यांना समान हक्क मिळेल. दुसऱ्या धर्माचं मूल दत्तक घेऊ शकणार नाही. आणि आता एका देवदूताची बातमी. 2 वर्षांचा चिमुकला इमारतीवरून पडला आणि या चिमुकल्याचा कपाळ मोक्षच होणार तोवर एक 35 वर्षांचा तरुण देवदूत बनून तिथं काही क्षणातच पोहोचला.
हृदयाचा थरकाप उडवणारा हा थरारक प्रकार कसा घडला पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये. देवदूत धावला, चिमुकला वाचला. कॅच सुटला पण जीव वाचला. डोंबिवलीच्या देवचीपाडा येथील 2 वर्षांचा चिमुकला इमारतीवरून पडतानाचा हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावरनं 2 वर्षाचा सात्विक देसले पडला. त्याला पडताना पाहताच भावेश मात्रे वायू वेगानं चिमुकल्याच्या दिशेने धावला. भावेशने चिमुकल्याला हातात झेलण्याचा प्रयत्न केला, मात्र चिमुकला आधी भावेशच्या हातावर आणि त्यानंतर भावेशच्या पायावर पडला आणि सगळ्यांनीच श्वास रोखला. पण म्हणतात ना, देवतारी त्याला कोण मारी. 2 वर्षाच्या चिमुकल्याचा हात फ्रॅक्चर झाला असला तरीही त्याचा जीव वाचलाय. त्यामुळे या चिमुकल्याला कसं वाचवलं तो काही सेकंदाचा घटनाक्रम भावेशने साम टीव्हीला सांगितलाय. मी त्या बिल्डिंग मध्ये माझ्या मित्राकडे जात असताना मी वरनं खाली आलो आणि खालनं येताना 2-3 लोक जात असताना तिकडनं वरनं आवाज आला बिल्डिंग मधला. तर दुसऱ्या माळ्यावरनं तो मुलगा पडत असताना मी त्याला वाचवायला गेलो. मी तिकडनं माझी जीवाची पर्वा न करता मी तिकडे जात त्याला बघितलं. मी समोरच्या माणसानं धक्का मारला, माझ्या हातावर पडला, हातावरनं माझ्या पायावर पडून तो खाली. आता तो व्यवस्थित आहे, तो घरी आहे, एकदम ओके आहे. डोंबिवलीतील देवचीपाडा इथं 13 मजली इमारत आहे. या इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावर देसले कुटुंब राहतं. राहुल देसलेंचा 2 वर्षाचा मुलगा सात्विक हा गच्चीतून खाली पडला. मात्र तो कसा पडला पाहूयात. देसले कुटुंबाच्या घरामध्ये रंगकाम सुरू होतं. खिडक्यांच्या काचा खराब होऊ नयेत म्हणून त्या काढून ठेवल्या होत्या. उघड्या ग्रिलच्या गॅपमधून चिमुकला गॅलरीत उतरला आणि खाली पडला. भावेश क्रिकेट खेळतो म्हणूनच तो चिमुकल्याचा झेल घेऊ शकला आणि सात्विकचा जीव वाचला. मात्र घरात लहान मुलं खेळत असताना पालकांनीही त्यांच्याकडे विशेष लक्ष द्यायला हवं, कारण ऐनवेळी भावेशसारखा देवदूत धावूनच येईल असं नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. वळूया पुढील बातमीकडे. पोलिसांना नडणाऱ्या एका धनाढ्य चालकाचा माज अखेर उतरवण्यात आलेला आहे. खाकी वर्दीला 2 तासांमध्ये सस्पेंड करण्याची धमकी देणाऱ्याची रवानगी पोलीस कोठडीत झाली आहे. एवढंच नाही तर या मुजोर धनाढ्य चालकाची 2 कोटींची डिफेंडर ही महागडी गाडी पोलिसांनी जप्त केली. छत्रपती संभाजीनगरमध्ये कुणाल बाकलीवाल हा VIP सायरन वाजवत महागड्या डिफेंडर मधून जात होता. पोलिसांनी थांबवल्यानंतर त्यांच्याशी हुज्जत घालत त्यांना पोलिसांना सस्पेंड करण्याची धमकी दिली. अखेर खाकी वर्दी काय असते हे पोलिसांनी त्याला 24 तासाच्या आत दाखवलं आणि बेड्या ठोकल्या. तू साहेबांना सुद्धा बोलला रे, त्यांना बोलला नाही आणि माझ्या नादी लागू नको. तुला सांगतो तू बोलला नाही, तू इकडे ये म्हणजे डायरेक्ट बोलला. मग तो काय म्हणणार मला खाली होता. अरे साहेबाला बोललो तू. अरे काय बाता करतो, असं नाही बोलायचं. शिंदे गटाचे नेते अशोक धोंडेंचं अपहरण झाल्याचा संशय त्यांच्या कुटुंबियांनी बोलून दाखवला आहे. अशोक धोंडे हे शिवसेनेचे माथाडी कामगार सेनेचे तलासरी तालुका अध्यक्ष आहेत. 20 जानेवारी रोजी अशोक धोंडेंनी पत्नीला फोन करून डहाणूतून घरी येत असल्याचं सांगितलं होतं. मात्र त्यानंतर त्यांचा फोन अचानक बंद झाला. अशोक धोंडेंची कार भरधाव वेगानं जात असल्याचं CCTV फुटेजही समोर आलेलं आहे. सरपंच संतोष देशमुख, महादेव मुंडे यांच्यानंतर आता सौरभ नावाच्या मुलाच्या मृत्यूचं प्रकरण चर्चेत आलंय. सौरभ नावाच्या 28 वर्षीय तरुणाला तलावात बुडवून मारण्यात आलं. मात्र वाल्मिक कराडनं पोलिसांना फोन केल्यामुळे सौरभच्या हत्येची तक्रार घेण्यात आली नसल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे. सौरभ नावाचा 28 वर्षाचा मुलगा, त्याला तलावात बुडवून मारण्यात आलं. त्याच्या वडिलांनी 15 ऑगस्ट दिवशी त्याला त्याची बॉडी मिळाली, ती तलावातनं काढली गेली आणि त्यानंतर जेव्हा याच्यावर चौकशी करण्यासाठी कंप्लेंट द्यायला त्याचे वडील गेले
तर अनमोल केदार नावाच्या निरीक्षकांनी त्यांची कंप्लेंट सुद्धा घेतली नाही, कारण त्यांना वाल्मिक कराड्यांचा फोन आला असं सौरभच्या वडिलांनी मला सांगितलंय. पुण्यातील येरवडा परिसरात असणाऱ्या कामराज नगरमध्ये कोयत्यानं तोडफोड करण्यात आलेली आहे. श्रीकांत चव्हाण नावाच्या व्यक्तीला कोयत्यानं जबर मारहाण करत परिसरातील गाड्यांचीही तोडफोड झाली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. दहशत माजवण्याच्या हेतूनं तोडफोड करण्यात आल्याची माहिती समोर आली असून येरवडा पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कोयता आणि लाकडी बांबूनं गाड्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे. यावेळेस एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला करण्यात आलेला आहे. त्यामुळे कोयता गँगचा पुण्यातला हा सगळा उन्माद अद्यापही थांबलेला नाही, हेच पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. राज्यात वाघांची संख्या अधिक झाल्यामुळे आता वाघांची देखील नसबंदी होण्याची शक्यता आहे. बिबट्यासंदर्भात जसा नसबंदीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला आहे, त्याच धर्तीवर वाघांच्या नसबंदीचा प्रस्ताव ठेवू अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली आहे. आज वन खात्यासंदर्भात अजित पवार यांच्यासोबत एक बैठक झाली आणि या बैठकीत वाघांची देखील नसबंदी करता येईल का या संदर्भातला प्रस्ताव आम्ही केंद्राला पाठवण्याबाबत विचार करण्यात आलेला आहे असंही त्यांनी सांगितलं आहे. बुलढाण्यामध्ये डोनगाव परिसरात समृद्धी महामार्गालगतच्या हॉटेलवर मद्य विक्री सुरू आहे आणि त्यामुळे समृद्धी महामार्गावर वाहनांच्या अवैधरित्या रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे. अवैध पार्किंगमुळे अपघाताचा धोकाही वाढला आहे. दरम्यान पोलीस याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. महामार्गाच्या जवळ खरं तर दारू विक्रीला बंदी असताना देखील समृद्धी महामार्गाच्या लगतच एका हॉटेलमध्ये अवैधरित्या इथं दारू विक्री सुरू आहे. यानंतर एक राजकीय बातमी. रायगड आणि नाशिक पालकमंत्री पदावर तोडगा निघणार का असा प्रश्न उपस्थित झालाय, कारण इतर जिल्ह्यांप्रमाणे रायगड आणि नाशिक जिल्ह्याला देखील आता सहपालकमंत्री मिळणार असल्याची शक्यता आहे. रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदामुळे महायुतीमध्ये रस्सीखेच आहे. तीनही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची आता सूत्रांची माहिती आहे. रायगडसाठी गोगावले आणि तटकरे आग्रही आहेत. नाशिकच्या पालकमंत्री पदावर महाजन भुसे यांनी दावा केला आहे. त्यामुळे आता सहपालकमंत्री मिळणार का असं देखील या ठिकाणी शक्यता असल्याचं कळत आहे. रायगड आणि नाशिकवरून महायुतीमध्ये चांगलंच बिनसल्याचं दिसत आहे. रायगडमध्ये शिवसेना शिंदे गटाचे भरत गोगावले हे पालकमंत्री पदासाठी आग्रही आहेत. जळगावच्या पारोळ्यामध्ये आमदार केसरी बैलगाडा शर्यतीचा थरार पाहायला मिळाला. या शर्यतीमध्ये 125 बैलगाडा संघांनी सहभाग घेतला होता. शर्यतींमध्ये शेंदुर्णीच्या बैलगाडा संघानं 41,000 रुपयांचं पहिलं बक्षीस मिळवलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज प्रयागराज येथील महाकुंभात सहभागी झाले. त्रिवेणी संगमामध्ये स्नान करत शहांनी मनोभावे पूजा केली आणि यावेळेस उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही उपस्थित होते. यावेळेस सर्व साधू महंतांशी शहांनी चर्चा केलेली आहे. सोबतच संपूर्ण महाकुंभ मेळ्याची माहिती जाणून घेतली. देश आणि विदेशातून असंख्य भाविकांनी प्रयागराज येथील कुंभमेळ्यामध्ये हजेरी लावलेली आहे. 144 वर्षांनंतर आलेला हा महाकुंभ मेळा अनुभवता यावा अशी सर्व भारतीयांची मनोकामना आहे. तर शहांच्या या कुंभ स्नानावरून काँग्रेस अध्यक्ष खरगेंनी टीका केली आहे. अरे जब बच्चा भूखा मर रहा है, बच्चा स्कूल में नहीं जा रहा है, मजदूरों को मजदूरी नहीं मिल रही है, जब ये है तो ये लोग जाकर हजारों रुपए खर्च करके कंपटीशन पे डुबकियां मार रहे. कंपटीशन में एक डुबकी मारता दूसरा, और जब तक वो टीवी में अच्छा नहीं आता तब तक डुबकी मारते रहते.
दोन नेत्यांमधील राजकीय वाद हा काही नवीन नाहीये. मात्र आता हे वाद गंभीर वळण घेत आहेत. डेहराडूनमध्ये भाजपच्या माजी आमदारानं विद्यमान आमदाराच्या संपर्क कार्यालयावर गोळीबार केल्याचा प्रकार समोर आला. माजी आमदार कुमार प्रणव यांनी आमदार उमेश कुमार यांच्या कॅम्प कार्यालयामध्ये गोळीबार केला आणि या गोळीबारात 3 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यावेळेस कार्यालयाची तोडफोड देखील करण्यात आली. राजकीय वादातून गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे.